लातूर भाजपमध्ये यादवी निलंगेकरांचा गेम की भाजपची घरघर. लातूरच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. ज्या पक्षाने लातूरमध्ये काँग्रेसला तगडं आव्हान दिलं होतं तोच भाजप आज अंतर्गत बंडाळीच्या आगीत होरपळतोय. आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर. निलंगेकरांच्या एकाधिकारशाहीमुळे आणि अर्थपूर्ण खेळीमुळे लातूर भाजप उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर आरोप खुद्द पक्षाच्याच निष्ठावंतांनी केलाय. काय आहे हा लातूरचा तिकीट बाजार आणि कशी काढली गेली दिग्गजांची विकेट, पाहुयात यावर एकमत डिजिटलचा विशेष रिपोर्ट. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये महासंग्राम सुरू झालाय. कधी काळी काँग्रेसचा गर फोडणाऱ्या भाजपला आता घरघर लागली आहे आणि याला जबाबदार धरलं जात आहे संभाजी पाटील निलंगेकर यांना. वरिष्ठाकडे फिल्डिंग लावून निलंगेकरांनी निवडणूक प्रमुख पद तर मिळवलं, पण त्यानंतर त्यांनी सुरू केला तो विकेट्स पाडण्याचा खेळ. पहिली शिकार ठरल्या अर्चना पाटील चाकूरकरांची विकेट काढून निलंगेकरांनी लातूरच्या राजकारणात आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला, पण तोच प्रयत्न आता त्याच्या अंगाशी येताना दिसतोय. आरोप फक्त वर्चस्वाचा नाही तर तो आहे लक्ष्मी दर्शनाचा. जो देता व नेता या सूत्राचा वापर करून निलंगेकरांनी निष्ठावंतांना केराची टोपली दाखवली आणि धनदांडग्यांना उमेदवारीची माळ घातल्याचा खळबळजनक आरोप आता उघडपणे होतोय. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकाची घोषणा झाली. हे तारीख निश्चित, हे तारीख पडणार आहे ज्यावेळेस कार्यकर्त्यांना कळलं तर तेव्हा स्थानिक नेत्यांनी बैठका बोलवल्या. बैठकीच्या स्वरूपामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये येऊन तुम्हाला उमेदवारी अर्ज मागावा लागेल, उमेदवारी मागावी लागेल. त्यांनी एक वेळ मर्यादा, एक काळ मर्यादा ठेवली. या तारखेपर्यंतच तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात येऊन उमेदवारी मागावी लागेल. वेगवेगळ्या प्रभागात, वेगवेगळ्या वर्गातून तुम्हाला कोणता आहे. त्यांनी एक फॉर्म काढला, भारतीय जनता पार्टीचा एक फॉर्म आला. त्या फॉर्मवरती त्यांनी उल्लेख केला की भारतीय जनता पार्टीचं तुम्ही 1000 सदस्यता केलेली पाहिजे. त्यानंतर त्या फॉर्मवरती तो कोडवर्ड टाकायचा होता. अधिकृत तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहात तो सदस्यता नंबर त्याच्यावरती टाकायचा होता. तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे जे काही सदस्यता फी भरलेली आहे त्याचा तो नंबर टाकायचा होता. तुमचा नाव पूर्ण हे तुमचा व्यवस्थित बायोडाटा देऊन ते अधिकृत उमेदवारी तुम्हाला कार्यालयात मागायची होती आणि त्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल हे आमच्या संघटन सगळ्या भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या नेत्यांनी आम्हाला हे सांगितलं. सगळ्या संघटनेने आम्हाला की याच कार्यकर्त्यांना, जसं की उदाहरणार्थ एखाद्या प्रभागामध्ये 20 जणांनी उमेदवारी मागितली, एखाद्या प्रभागात 30 जणांनी उमेदवारी मागितली. आम्हाला ज्यांनी उमेदवारी मागितलेली आहे त्या प्रभागातून त्याच कार्यकर्त्यांना जर उमेदवारी दिली गेली असती त्यापैकी 4 कार्यकर्त्यांना तर आमचा हा बंड नसता. पण आमचा हा बंड का झाला तर अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली गेली की ना त्यांनी भारतीय जनता पार्टीचा पूर्ण प्रोटोकॉल फॉलो केलाय, ना भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विचारधारेचं त्यांनी हे केलंय, अंमलात आणलंय, असं काहीच नाही. त्यांनी आजपर्यंत म्हणजे 29 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय. तशा लोकांना उमेदवारी मिळाली. मग त्याच्यामुळे मग अशा नेतृत्वात आणि अशा यांच्यामध्ये आपण कसं काम करणार. आम्ही म्हणून निष्ठावंत आज अपक्ष लढा द्यायला सज्ज झालेले आहेत. काय नेमका प्रकार घडला होता, कशा पद्धतीचे आर्थिक व्यवहाराच्या पण या ठिकाणी आरोप झालेले आहेत आणि आता काय परिस्थिती असणार आहे निवडणूक. गेल्या कल्पतरूला जे परवा दिवशी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अनेक प्रभागातली जवळपास 14-15 प्रभागातली उमेदवार जमले होते. त्यांनी बऱ्याच जणांनी आरोप केला की माझं तिकीट पैशाच्या ह्याच्यावर गेलं, माझं तिकीट ह्याच्यावर गेलं, माझी जातीचं मतदान कमी आहे म्हणून गेलं, माझं हे कमी आहे म्हणून गेलं. बऱ्याच जणांचं असं झालं. पण काही प्रभागामध्ये जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, आम्ही तर तो निष्ठावंताचा लढा की एक उदाहरण जिवंत आहे. जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा सिम्बॉल ध्वज तुडवून गेला, ज्या ध्वजासाठी अनेकांनी प्राण आपला त्याग समर्पण दिलं, तो ध्वज पायाखाली तुडवून जो कार्यकर्ता गेला, जो मोदी देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या विरोधात राहिला आजपर्यंत, जो या विचारधारेच्या विरोधात राहिला आजपर्यंत, त्याला तिकीट मिळालं. म्हणून हा मी स्पष्टपणे हा लढा द्यायचा ठरवला. आता ही निवडणूक भाजप विरुद्ध निष्ठावंत भाजप कशी राहणार? 100% हे निवडणूक भाजपा विरुद्ध निष्ठावंत राहणार आहे.
ज्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला त्यांना डावलल्यानं लातूर भाजपमध्ये संतापाचा ज्वालामुखी आता फाटलाय. वार्ड 8 ब मधून माझी पत्नी ज्योती अनिल आराटे उमेदवार आहेत. 29 तारखेला रात्री 1 वाजता काँग्रेसचा उमेदवार जो रात्री 11 वाजेपर्यंत काँग्रेसचा झेंडा घेऊन फिरत होता, काँग्रेसचा प्रचार करत होता, रात्री 1 वाजता BJPच्या कार्यालयामध्ये जाऊन त्याचं तिकीट फायनल होतं. सकाळी 10 वाजता त्याला AB फॉर्म मिळतो. आम्हाला पूर्ण 3 महिन्यापासून आम्हाला पक्ष सांगत होता की माझा एकट्याचा अर्ज होता महिलेमधून. 30 वर्षापासून मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. प्रत्येक इलेक्शनमध्ये माझे बूथ हे प्लस आहेत. तरीही मला अचानक डावलून एका काँग्रेसच्या ज्या माणसाने जे आपल्या भारतीय जनता पक्षाचा झेंडा आहे तो पायदळी तुडवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता 10-12 वर्षाखाली अमित देशमुखच्या सभेत, त्या लोकांना तिकीट मिळालं. आणि जे आम्ही 30 वर्ष पक्षाची सेवा करतो निष्ठेने त्या आम्हाला डावलण्यात आलं. तर आम्ही सर्व निष्ठावंत गट हे स्वतंत्र पॅनल करून 8 प्रभाग पूर्ण लातूरमध्ये नमो आघाडीच्या नावानं लढत आहे. या निष्ठावंतांनी आरपारची लढाई पुकारली आहे. भाजप आमचा आहे, निलंगेकरांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा नाही असं म्हणत या बंडखोरांनी आता निष्ठावंतांचं स्वतंत्र पॅनल रिंगणात उतरवलंय. म्हणजेच लातूर मनपाच्या मैदानात आता भाजप अधिकृत विरुद्ध भाजप निष्ठावंत असा सामना रंगणार आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे आजन्म कार्यकर्ते आहोत आणि लातूर महानगरपालिका आता ही 3री निवडणूक आहे. या 3 निवडणुकामध्ये मागच्या 2 निवडणुकामध्ये मला पहिल्या निवडणुकीला थांबा म्हणले, तुम्ही पुढच्या निवडणुकीला तुमचा विचार करू. 2017च्या निवडणुकीला मला भारतीय जनता पार्टीनं आदेश दिला की OBCच्या जागेवर तुम्ही फॉर्म भरा, तुम्ही सिलेक्टेड आहात. मी भाजपाच्या वॉर रूममध्ये जाऊन माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. केवळ खोटे नाटे कारण देऊन मला पक्षातून निलंबित केलं आणि या ठिकाणी जो काँग्रेसमधून आलेला 1 दिवस अगोदर आलेला उमेदवार होता त्या उमेदवाराला उमेदवारी दिली. आणि पुन्हा आता 2025मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रोटोकॉलला फॉलो करून आम्ही भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली होती. आम्ही रीतसर मुलाखत दिली होती. आम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य असल्याचा क्रमांक त्या भारतीय जनता पार्टीच्या फॉर्मवर टाकून आम्ही आमची सर्व इत्यंभूत माहिती त्या फॉर्ममध्ये देऊन आम्ही निवडणूक लढवण्यास इच्छित आहे अशी माहिती आम्ही अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीला दिली होती आणि तशी मुलाखतही दिली होती. पक्षाकडून आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही वार्डात फिरा, सर्वे होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव यायला पाहिजे. ह्या सगळे प्रोटोकॉल किंवा पार्टीने दिलेले कार्यक्रम आम्ही फॉलो करून सुद्धा ऐन वेळेला 2ऱ्या प्रभागातला उमेदवार माझ्या जागेवर लादला. कारण की प्रभाग 8 मध्ये सगळ्यात सिनियर फॉर्म माझा OBC मधून माझा होता आणि आता मला कसं डावलायचं, केवळ मी जातीचा राजपूत हा मायक्रो मायनॉरिटीचा असल्यामुळं मला भारतीय जनता पार्टीनं डावललंय. आमची आजपर्यंतची मानसिकता अशी होती की भारतीय जनता पक्ष हा एवढा मोठा झालाय की तरी त्याच्यामध्ये जातपात ही मांडली जात नाही. या भारतीय जनता पार्टीला आज चित्र असं आहे की या ठिकाणी जात दांडगे आणि धनदांडग्याशिवाय इथं कुणाची किंमत नाही आहे. तुमच्या पक्षनिष्ठेला, तुमच्या धर्मनिष्ठेला, तुमच्या देशनिष्ठेला इथं 0 किंमत आहे. या ठिकाणी फक्त जात दांडगे आणि धनदांडगे लागतात. आणि पूर्ण प्रभाग क्रमांक 8 मध्ये मी मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढवून 406 मतं घेतली होती. तिची पूर्ण सहानुभूती लोकांची माझ्या सोबत आहे आणि सर्व थोरा मोठ्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत आणि त्या विचारावरच मी या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. निलंगेकरांनी रचलेला हा राजकीय चक्रव्यूह भाजपला सत्तेकडे नेणार की पक्षाचाच सुपडा साफ करणार? निष्ठावंताच्या या बंडामुळे काँग्रेसचा मार्ग मोकळा होणार का, हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण एक मात्र नक्की, लातूर भाजपमधली ही घरघर आता
दिल्ली मुंबई पर्यंत जाऊन पोहोचली आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.